भारतातल्या तमाम माझ्या माता भगिनींना आज महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि त्याचबरोबर आज देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजी यांना धन्यवाद देते की आज महिलांना महिला दिनानिमित्त त्यांनी स्पेशल गिफ्ट म्हणून गॅसच्या सिलेंडरवर 100 रुपये कमी केलेले आहेत आणि हा महिलांना आज भेट दिलेली आहे. त्याबद्दल देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदीजींचे हार्दिक अभिनंदन करते. त्याचबरोबर आमच्या तमाम माता भगिनींना ज्या केंद्र शासनामधून राज्य शासनामधून ज्या महिलांना योजना दिलेल्या आहेत त्याच्यात सुद्धा मी स्वागत करत आहे. मी खास करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची आज महिला दिनानिमित्त त्यांचे आभार मानते की त्याने संसदेमध्ये राज्यसभेमध्ये जे बिल आमचं 33% आरक्षणाचं प्रेरित होतं ते त्यांनी राज्यसभेमध्ये पास करून महिलांना 2029च्या लोकसभेला 33% आरक्षण दिलेलं आहे आणि मिळेल. त्याबद्दल सुद्धा मोदी साहेबांचं अभिनंदन करते. तमाम माझ्या माता भगिनींना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. त्याचबरोबर आज महाशिवरात्री सुद्धा आहे. महाशिवरात्रीच्या सुद्धा सगळ्यांना शुभेच्छा देते. मी महाशिवरात्रीच्या आणि जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आजचा हा कार्यक्रम आगळा वेगळा कार्यक्रम आहे. याचं कारण असं आहे की आपल्या अंबावाडी ते रुस्तमजी पर्यंत म्हणजे या ठिकाणून त्या ठिकाणी त्या ठिकाणून या ठिकाणी यायचं असेल तर रेल्वे मध्ये असल्यामुळे आपल्या सगळ्यांना खूप मोठा वळसा घालून त्या ठिकाणी जावं लागतं. नागरिकांची गैरसोय होती. खरं तर इकडच्या नागरिकांची जी मागणी होती की आम्हाला भगवती हॉस्पिटलला जायचं असेल, आम्हाला महापालिकेच्या कार्यालयात जायचं असेल, रुस्तमजी शाळेत जायचं असेल तर आम्हाला वळसा घालून का जाता. हा वळसा त्या ठिकाणी आमचा वेळही खातो. हा वळसा आमचा त्या ठिकाणी एनर्जी खातो आणि त्या ठिकाणी आमच्या खिशातले मेहनतीचे कमावलेले पैसे कधी पेट्रोल डिझेलच्या नावामुळे कधी रिक्षाच्या मुळे हे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात खर्च होतो. मागणी केल्यानंतर नागरिकांची मागणी हे आपलं कर्तव्य आहे असं मानणाऱ्यांपैकी आमच्या मनीषाताई येत आहे. मी पूर्ण मुंबईचा अध्यक्ष आहे. मी स्वतः सुद्धा आमदार आहे. मी स्वतः नगरसेवक म्हणून काम केलंय. मनीषाताईंबरोबर विधानसभेतही काम करतो. पण तुमच्या मागणी, नागरिकांची मागणी, मतदारांची मागणी ही एका अर्थाने मला माझी झोप उडवते आणि ती पूर्ण करेपर्यंत मी स्वस्थ बसत नाही अशी भूमिका मांडणारे खूप जनप्रतिनिधी मी पाहिले. पण त्यामध्ये झपाटून काम करणारे मुंबईतली एकच आमदारने बघितली ती आमची मनीषाताई. आणि म्हणून मनीषाताई तुमचं मी अभिनंदन यासाठी करतो कारण केवळ घोषणेसाठी तुम्ही म्हटलं नाही मैं हूं मोदी का परिवार.